बुलढाणा शहरातील सुंदरखेड परिसरात अवैध गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरून अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। या छाप्यात औषधी साठा, इंजेक्शन, लॅपटॉपसह विविध साहित्य जप्त करण्यात आले असून 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असून याच ठिकाणी सुमारे 6 महिन्यांपूर्वीही अशीच कारवाई करण्यात आली होती। तर आपण कुठून आलात, कुठल्या कार्यालयाचे अधिकारी आहात आणि या ठिकाणी बुलढाण्यामध्ये सध्या छापा टाकल्याची माहिती आहे आपल्या विभागामार्फत, काय नेमका हा प्रकार आहे सर? मी आणि माझी टीम उपसंचालक कार्यालय अकोला आरोग्य विभागाचं जे आहे अकोल्यातलं, तिथनं उपसंचालक सरांकडे एक तक्रार आली होती की बुलढाण्यामध्ये डॉक्टर गवई येथे गर्भलिंग निदान होत आहे, अशा संदर्भात आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने मी व माझी टीम आज इथं डिकॉय केस घेऊन आलो होतो आणि त्या दरम्यान आम्ही मग डॉक्टर गवई यांच्या घरी झडती घेतली आणि तिथं आम्हाला एक टॅबलेट आढळून आलेला आहे। त्याचप्रमाणे इतर औषधे पण, त्यांच्या बरेचशी औषधे त्यांच्या घरामध्ये सापडून आलेली आहे। ती सर्व औषधी आणि जो टॅब आढळला आम्हाला, ज्यावर सोनोग्राफी होत होती असं सांगण्यात आलं होतं पेशंटकडून, तर तो आम्ही सगळं सील केलेला आहे आणि आम्ही हे सर्व इथचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या जे प्राधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करू आणि पुढील कारवाई जी नियमानुसार असेल ती त्यांच्यामार्फत होईल।